हाय, मी अनघा. तुमच्या सगळ्यांचं अनघाज डेली नेस्ट मध्ये मनापासून स्वागत. आजची सकाळ एका छोट्याशा जादूने सुरू झाली. परीने तिच्या स्लाइमची कमाल मला दाखवली. स्लाइमचा रंग बदलताना तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मलाही खूप मजा वाटली. खरं सांगायचं तर मला स्लाइम फारसा आवडत नाही, कारण ते जिथे पडतं तिथे चिकटतं आणि घरातल्या वस्तू खराब होतात. पण मुलांना फक्त खेळायचं नसतं, त्यांना प्रत्येक गोष्ट एक्सप्लोर करायची असते. आई म्हणून कधी कधी पसारा आवरता येतो, पण त्यांच्या बालपणातला आनंद पुन्हा आणता येत नाही. म्हणून मी तिलाही तिचं बालपण मनापासून जगू देते. कराटे क्लासला निघायच्या आधी परीला बोर्नव्हिटा दिलं. मी माझा गरमागरम चहा घेतला आणि कपडे वॉशिंग मशीन मध्ये टाकून आम्ही तयार झालो. आमच्यासाठी कराटे क्लासला जाण्यापूर्वीचं सगळ्यात मोठं टेन्शन म्हणजे ऑटो मिळेल का. पण आज घराबाहेर पडताच ऑटो मिळाली आणि खरंच दिवसाची सुरुवात खूप छान झाली. ऑटो मध्ये बसल्यावर परी नेहमीप्रमाणे माझ्या मांडीला बिलगून बसली. ऑटो असो, बस असो किंवा कुठलीही जागा, आईच्या मांडीशिवाय तिला चैन पडत नाही. अगदी माकडाचं पिल्लू जसं आईला धरून राहतं तसं आमचं आहे. आई म्हणून हे क्षण मी मनापासून जगते, कारण मला माहित आहे एक दिवस हीच मुलं मोठी होतील आणि ही मिठी फक्त आठवण राहील. कराटे क्लास संपल्यानंतर मी आणलेली शेगाव कचोरी आम्ही खाल्ली. खूप दिवसांपासून माझी आणि वैभवची ती खायची इच्छा होती. कधी कधी अशा छोट्या इच्छा पूर्ण झाल्या की मनही तृप्त होतं. घरी आल्यावर तोंडलीची भाजी, वरण भात आणि कोशिंबीर असा साधा पण सात्विक स्वयंपाक केला. आज भाजीचं टेक्स्चर इतकं छान झालं होतं की जेवणाची मजा काही वेगळीच होती. तुम्हाला यापैकी कोणत्याही रेसिपीचा व्हिडिओ हवा असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा, तुमच्यासाठी नक्की शेअर करेन. त्यानंतर आम्ही तिघांनी गप्पा मारत जेवलो, थोडा मूवी पाहिला आणि छानसा फॅमिली टाइम एन्जॉय केला. दिवसाच्या शेवटी किचनचा ओटा आवरला, गरम पाणी पिलं आणि बाहेरचा शांत व्ह्यू पाहत दिवस संपवला. आज घातलेले माझे झुमकेही मला खूप आवडले, म्हणून ते तुम्हालाही दाखवले. मला एक गोष्ट नेहमी वाटते, आनंद शोधायचा नसतो, तो रोजच्या छोट्या छोट्या क्षणांमध्ये असतो. फक्त तो अनुभवायला आपण थोडं थांबलं पाहिजे. आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा आवडलेला क्षण कमेंट मध्ये नक्की सांगा. तुमच्या कमेंट्स वाचायला मला नेहमीच आवडतं. प्रमोशन, कोलॅबरेशन आणि बिझनेस इन्क्वायरीसाठी माझ्याशी इंस्टाग्राम DM किंवा ईमेल द्वारे संपर्क करू शकता. पुन्हा भेटूयात एका नव्या दिवसासोबत, नव्या आठवणींसोबत. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. बाय. भेटूयात उद्या एका नवीन दिवसासोबत.